सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जुलै 2026 शुक्रवार दिवशी ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे बघा. लक्ष्मी मातेची तर आपल्याकडून सेवा होणारच, पण उद्या संकष्ट चतुर्थी आल्याने प्रथम गणेशाची पूजा करून आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा पूजा करायची आहे. महिलांनो, दादांनो, उद्याचा दिवस खूप विशेष आहे. जे काही संकट असतील, विघ्न असतील, वरच्या वर दूर होतील. गौरीपुत्र श्री गणेश आहे, पार्वती नंदन आहे. प्रत्येक आईची इच्छा जरूर पूर्ण करतील. उद्याचा दिवस खूप खास आहे. महिलांनो, सेवा अजिबात चुकवू नका. उपवास नाही जमला एक वेळेस, तुम्ही दर संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर आवर्जून उपवास करायचा आहे. आता काही लोक अंगारक संकष्ट चतुर्थी पकडतात, तर काही लोक दर महिन्याची संकष्ट चतुर्थी पकडत असतात. काही लोक तर कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील, कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी असं महिन्यातलं दोन्हीही व्रत करता, उपवास करता. तुम्ही दर महिन्याचा संकष्ट चतुर्थीचा उपवास जशाप्रमाणे करतात तसाच करायचा आहे. आता ज्यांना नाही उपवास जमत त्यांनी सेवा तर आवर्जून करायचा आहे. संपूर्ण संकष्ट चतुर्थीचं फळ आपल्याला मिळणार आहे. सुंदर दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. मुलांचं भाग्य तेजस्वी करण्यासाठी आईने काही खास उपाय जरूर करायचे आहे. आईला नाही जमलं, मासिक धर्म वगैरे असेल, माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल. गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही. कुठलं संकट, विघ्न बाप्पा तुमच्यावर येऊ देणार नाही. वरच्या वर सर्व संकट, विघ्न दूर करतील. चिंतामणी आहे बाप्पा, सर्व चिंता दूर करतील आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. असा उद्याचा विशेष दिवस आहे. तर सकाळी जर असं लवकर उठा. थोड्याशा दुर्वा असतील बघा, पावसाळा सुरू आहे, थोड्याशा दुर्वा मिळाल्या, स्वच्छ धुवून घ्या. किमान 5-11 दुर्वा आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने जरूर टाका. सुंदर अनुभव येतील. नाही जमलं, चिमूटभर हळद टाका आणि आंघोळ करा. लहान मुलांना सुद्धा हा उपाय करायचा आहे. महिलांनो, आंघोळीनंतर उद्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करा. आपल्या तुळशी माऊलीला थोडीशी चिमूटभर हळद उद्या अर्पण करू शकता तुम्ही. आपण गुरुवारी अर्पण करतो, शुक्रवारी उद्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा तुळशी माऊलीची छान पूजा सेवा करा. आंब्याची पानं असतील तर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या. 5 आंब्याची पानं, 11 आंब्याची पानं, 1 डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावून द्या. मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं असेल, गणपती बाप्पांचं नामस्मरण करा आणि 1 हळदी कुंकू ओलं करून 1 स्वस्तिक मुख्य दरवाजावर जरूर काढून द्या. चांगले लाभ होतील, तुमच्या घरात शुभ लाभ होतील असा उद्याचा दिवस आहे. देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणात घ्यायची आहे. तुमच्याकडं गाईचं दूध येत असेल तर छान असं आधी साध्या स्वच्छ पाण्याने, नंतर गाईच्या दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने पंचामृत तयार करत असाल, दूध, दही, मध, तूप, साखर, छान अशा सर्व वस्तू मिक्स करून घ्या आणि पंचामृताने अभिषेक करा गणपती बाप्पांना. आधी स्वच्छ पाण्याने, मग पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्र जपत राहा. उद्या कुणाशीच बोलू नका. जेवढा गणपती बाप्पांचा मंत्र जपाल ना तेवढं सोनेरी सुवर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर गणपती बाप्पांचा मंत्र जपायचा आहे. ज्यांचं अथर्व शीर्ष पाठ आहे त्यांनी अथर्व शीर्ष पठण करत करत गणपती बाप्पाला अभिषेक करा. 21 वेळा ओम गण गणपती नमः मंत्र जपा, बाप्पाला अभिषेक करा. छान असं बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता पतिदेवांना खूप यश मिळावं, मुलांना यश मिळावं खूप, तर महिलांनो काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्या, त्यात चिमूटभर कुंकू टाका आणि त्या कुंकू मिश्रित पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक करा. 21 वेळा किंवा 11 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि कुंकू मिश्रित पाण्याने गणपती बाप्पाला, लाल भडक पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. उद्या लाल कलरचं वस्त्र असेल ना तुमच्याकडं
तर आवर्जून परिधान करा. नसेल पिवळ्या रंगाचं असेल, लाल किंवा पिवळा रंग उद्या वस्त्र नेसून, स्वच्छ धुतलेलं वस्त्र नेसून गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. तर गणपतीला अभिषेक कसा करावा मी सांगितलं तुम्हाला. दुधाने करू शकता, पंचामृताने करा किंवा पाण्यात थोडंसं कुंकू मिक्स करून घ्या आणि त्या लाल भडक पाण्याने, कुंकू मिश्रित पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. आता साध्या पाण्याने, दुधाने अभिषेक कराल किंवा पंचामृताने पाण्याने अभिषेक कराल, थोडं का होईना चमचाभर तीर्थ आपल्या मुलांना जरूर प्यायला द्या. तुम्ही पिलं चालेल. चिडचिड होत असेल, मनात वाईट साईट विचार येत असतील, मुलं शिक्षणात, नोकरीत किंवा कुठं ना कुठं त्यांच्या प्रगतीत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, मुलांचं शिक्षणात लक्ष लागत नसेल, बुद्धी तेजस्वी नसेल, तर सर्वांनी थोडंसं तीर्थ जरूर घ्या. तुम्ही जर गणपती बाप्पाला कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक केलेला असेल तर ते तुम्ही झाडाझुडपांना घालायचं आहे. थोडा का होईना तीर्थ मुलांना उद्या दुधाने, पंचामृताने अभिषेक घातला असेल तर आवर्जून द्यायचं आहे. बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मुठभर तांदळाची रास करा महिलांनो. त्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करा आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तुकडा वगैरे वापरू नका. जेव्हा पण देवांची सेवा कराल ना तेव्हा अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. छान अशी तांदळाची रास करा किंवा तुमच्याकडं दुर्वा असतील भरपूर, दुर्वांचं आसन करा बाप्पांसाठी आणि त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. लाल जास्वंदाचं फूल एक का होईना अर्पण करा बाप्पाला. 21 दुर्वांची जुडी उद्या सर्वांनी स्वतःच्या हाताने बनवा आणि 21 दुर्वांची बाहेरून आणतो जुडी ते मान्य आहे, पण जेव्हा स्वतःच्या हाताने आपण आपल्या घरात गणपती बाप्पांसाठी अशा संकष्ट चतुर्थीला, शुभ तिथींना जेव्हा आपल्या घरात स्वतः बनवतो आपण दुर्वांची जुडी, ती वेगळीच असते बघा. त्यात आनंद पण असतो आणि गणपती बाप्पांची कृपासुद्धा असते, आशीर्वाद असतो. म्हणून स्वतःच्या हाताने 21 दुर्वांची जुडी बनवा. प्रत्येकाने बनवा. लेकरांना बनवता आली त्यांच्याकडून सुद्धा बनवून घ्या आणि स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाला अर्पण करा. महिला असतील, लग्न झालेले म्हणजे महिला दादा ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी दुर्वांची जुडी घ्यावी. प्रथम गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करावं. स्वतःच्या कपाळी लावा महिलांनो. दुर्वांच्या जुडीला सुद्धा मागील देठाला हळदी कुंकू लावा. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्या. 21 वेळा ओम गण गणपते नमः, नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशका कृपा करा या मंत्राचा जप करा. तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना गणपती बाप्पाला सांगा. हे गौरीपुत्र श्री गणेशा, पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा असं प्रत्येक आईने बोलून घ्या. तुमच्या मनातील इच्छा बाप्पांना सांगा. मुलांविषयी असेल, तुमच्याविषयी, पतीविषयी, कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जी इच्छा असेल बाप्पांचरणी बोला आणि ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. सुंदर सोन्यासारखे अनुभव देणारी ही सेवा आहे. प्रत्येकाने उद्या 21 दुर्वांची जुडी, प्रत्येक आईने गणपती बाप्पाला उद्या 21 दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करायची आहे. मुलांकडून सुद्धा अर्पण करून घ्या. माझ्या दादांनी अर्पण करा. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. सुवर्ण संधी आहे उद्याची. शुक्रवार सुद्धा आहे. माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. तुमच्या कुलदेवीची सेवा करा. छान असा बाप्पांसोबत अभिषेक करून घ्या देवांना आणि देवी आईला कुंकुमार्चन करा. 21 वेळा करा, 11 वेळा करा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, अभिषेक करून घेतल्यानंतर तांदळाच्या राशीवर देवी आईला स्थापन करा आणि आपण कुंकुमार्चन करा. लाल फुलं देवी आईला सुद्धा उद्या लाल फुलं अर्पण करा. एखादी वेणी अर्पण करा. उद्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे महिलांनो आणि गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी सुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी तुम्ही उकडीचे किंवा तळणीचे असे वेगवेगळे पदार्थ वापरून तुम्ही मोदक बनवणार असाल तर त्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी दाखवला. काही ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीचा नैवेद्य सर्व करायचा आहे. पण सकाळी सुद्धा छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या. त्यात थोडासा गूळ भरायचा आहे. गुळाचा एक खडा ठेवा आणि गणपती बाप्पांना थोड्याशा दुर्वा त्यावर ठेवा. जेव्हा पण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवाल ना त्यावर थोड्या का होईना दुर्वा नक्की ठेवत जा.
लगेच तुमचा नैवेद्य स्वीकारला जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतील. बघा, जसं आपण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र एक का होईना तुळशीचं पान नैवेद्यावर ठेवतो, आपला नैवेद्य लगेच स्वीकारतात देव. तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यावर 2, 5, 11, 21 दुर्वा जरूर ठेवत जा. थोड्या जरी ठेवल्या चालेल, पण स्वच्छ दुर्वा धुवून घ्याव्या आणि त्या नैवेद्यावर ठेवून छान असा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा. बघा, काही मागायलाच उरणार नाही. लेकरा बाळांची इतकी प्रगती होईल आणि कुठलं संकट गणपती बाप्पा कुठल्याच आईच्या पुत्रावर येऊ देणार नाही. मुलं असू दे, मुली असू दे, लेकरं बाळं इतकेच म्हणजे रक्षण कवच गणपती बाप्पा प्राप्त करून देतील. असा हा उद्याचा दिवस आहे. उद्या चंद्रोदय रात्री 9:52 होणार आहे. महिलांनो, संध्याकाळी किंवा तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी दिवा लावत असाल तर एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे. महिलांनो, सेवा जरूर करा, इतकं भरभरून फळ मिळणार आहे. प्रत्येक आईने उद्या मुलांसाठी, पतीसाठी, कुटुंबासाठी, सुखसंसारासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा, एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे. तुम्ही कणकेचा सुद्धा बनवू शकता. नाही जमलं, एक चौमुखी पंती घ्या किंवा साधी पंती घेतली आणि त्या 4 वाती 4ही दिशांना करून लावून दिल्या तुम्ही, चालेल. तुमच्याकडं जे तेल असेल देवांच्या दिव्यांसाठी ते तेल टाकायचं आहे. 4 वाती टाका, दुहेरी वाती टाकायच्या आहे. एखाद्या ताटलीत किंवा एखाद्या म्हणजे वाटीत वगैरे तो दिवा ठेवा. दिव्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून त्या दिव्याची पूजा करा आणि आपल्या मुख्य दाराशी तो दिवा लावायचा आहे. संध्याकाळी लावा किंवा तुम्ही रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत लावला तरीही चालेल, पण एक चौमुखी दिवा आपल्या मुख्य दाराशी जरूर लावा. आता तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आपण उद्या सर्वच जण गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनाला जाणारच आहोत. तुमच्या घराजवळ असेल महिलांनो, दादांनो, तर तो चौमुखी दिवा तुम्हाला मंदिरात घेऊन जायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर एखाद्या कोपऱ्याला, आपल्यामुळे कुणाला त्रास होईल दिव्यामुळे असं नाही, एखाद्या कोपऱ्याला गणपती बाप्पांचं म्हणजे मंत्र जपा, आपल्या मनातील इच्छा बोला आणि बाप्पासमोर तो चौमुखी दिवा लावून द्यायचा आहे. दीपदान करून द्यायचा आहे. घरी आणायचा नाही, तो दिवा तिथंच ठेवायचा आहे. मग मातीची पंती घ्या किंवा तुम्ही कणकेचा बनवला तरीही चालेल, पण असा एक चौमुखी ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला प्रत्येकाने जरूर लावा. तुम्ही मुख्य दाराशी पण लावू शकता किंवा घराजवळ गणपती मंदिर असेल तिथं सुद्धा लावू शकता, पण उद्या चौमुखी दिव्याची ही सेवा करा. कधीच तुमची सेवा खाली जाणार नाही. फक्त तेल टाका, 4 दुहेरी वाती ठेवा आणि तो दिवा गणपती बाप्पांसमोर जरूर लावा. चहूबाजूंनी गणपती बाप्पा तुमच्या मुलाबाळांना इतकी प्रगती देईल, घराचं गोकुळ करेल. घरात काही अडीअडचणी असतील त्यातून सुद्धा मार्ग मिळेल. पैसा येऊ लागेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अवश्य करा. उद्या शुक्रवार आहे. मुख्य दाराशी लावा किंवा गणपती मंदिरात लावा, पण एक चौमुखी दिवा आवर्जून लावायचा आहे. उद्या महिलांनो, सकाळीच 11:20 21 मिनिटांनी ही चतुर्थी तिथी प्रारंभ होत आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, शांततेत. अगदी 12 वाजले तुम्हाला चालेल. बाप्पांची आधी सेवा करून घ्या आणि एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यावर एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या. त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा. त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवा. त्यावर 2 लवंग ठेवा. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, या वस्तू आपण दर संकष्ट चतुर्थीला बाप्पांसमोर कापूर धूप करतच असतो. तर या सर्व वस्तू तुम्हाला उद्या तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सकाळीच ठेवून द्यायच्या आहे. दुपारी 12 वाजले, 11:30, 12 चालेल, पण आठवणीने ठेवून द्या. उंबरठा पूजन करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीच्या पावलांची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करून घ्या आणि एका मातीच्या पंतीत सुक्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्या. तुम्हाला जर वाटी परवडत असेल तुम्ही वाटी घेऊ शकता. छोटीशी सुकं खोबरंच लागणार आहे तुम्हाला. छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या. त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा. चिमूटभर ठेवले चालेल. त्यावर 2 कापराचा तुकडा ठेवा. 2 कापराचे तुकडे. त्यावर 2 लवंग ठेवा अख्ख्या फुलाच्या. आणि या सर्व वस्तू तुमच्या उंबरठ्यावर एका कोपऱ्याला कुणी पाय लावणार नाही अशा ठिकाणी
त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. संध्याकाळी तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांची आरती कराल, दिवा अगरबत्ती कराल, संध्याकाळी ती वस्तू, ती मातीची पंती मुख्य दारात येण्या जाण्याच्या दरवाजात उंबरठ्यावर ठेवा आणि त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. क्षणात सुंदर अनुभव येतील तुम्हाला. कितीही अडीअडचणी असू द्या, क्षणात त्यातून मार्ग निघेल. गणपती बाप्पांचा इतका चमत्कारिक तुम्हाला अनुभव यायला लागेल. सुंदर उपाय आहे. गणपती बाप्पांची आरती करून घ्या आधी देवघरात सर्वांनी मिळून, आणि मग उंबरठ्या बाहेर या. महिलांनो, उंबरठ्याला हात लावा. माता लक्ष्मीला, गणपती बाप्पांना तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू तुम्हाला संध्याकाळी सहज उंबरठ्यावर जाळून टाकायच्या आहे. उरलेल्या वस्तू तुम्ही निर्माल्यात टाका. मातीची पंती धुवून घ्या. पुन्हा उपायासाठी तुम्ही वापरू शकता. सुंदर अनुभव येतील. कितीही वास्तुदोष असू दे, पितृदोष असू दे, मुलांना अडचणी असू दे, पतिदेवांना तुम्हाला कष्टाला फळ मिळत नाही, कुणाची ना कुणाची नजरबाधा तुमच्या प्रगतीला लागत आहे, तर हा उपाय प्रत्येक महिलेने आवर्जून करा. सकाळी 12-1 वाजला चालेल, पण या वस्तू मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्या आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती करा, बाप्पांची आरती करा आणि मग या वस्तू उंबरठ्यावर जाळून टाका. अनुभव एकदम सोन्यासारखे येतील तुम्हाला. तुमच्या घराला लागलेली नजरबाधा, इडापिडा सर्व काही नष्ट होईल. काही संकट येत असतील ते सुद्धा वरच्यावर दूर होतील आणि कायम तुमच्या घराला एक रक्षण कवच प्राप्त होईल. दर संकष्ट चतुर्थीला असा उपाय करत जा महिलांनो. अनुभव चांगला येईल. उद्या तर शुक्रवार आलेला आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि हा उपाय उंबरठ्यावर जरूर करा. उद्या सर्वांनी आपल्या देवघरात सकाळी किंवा संध्याकाळी शांततेत बसा, आसन घेऊन बसा आणि 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. फलश्रुतीसह 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. अनुभव देणारी ही सेवा आहे. प्रत्येकाच्या घरात अनुभव आलेला असेल. गणपती बाप्पांची भरभरून कृपा झालेलीच आहे प्रत्येकावर. तर दर संकष्ट चतुर्थीला आपण ही सेवा करतो. उद्यासुद्धा सर्वांनी, मुलांकडून सुद्धा तोडकं मोडकं जसं बोलतील, आपण बसलो ना आपल्या देवघरासमोर आसन घेऊन, आपसूक आपली लेकरं येऊन बसता आपल्याजवळ आणि त्यांनासुद्धा सवय लागते. अशा शुभ तिथींना आपल्या देवी देवतांची सेवा करतात लेकरं बाळं. आपल्या वास्तूला सुद्धा अशी आपल्या देवांची सेवा ऐकू द्या. वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. शुभ तिथींना गणपती बाप्पांची सेवा करतो ना, आपलं घर इतकं शुभ परिणाम देतं. कायम शुभ लाभ होत राहतात. मंगल गोष्टी घडून येतात. म्हणून उद्या गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष 11 वेळा पठण करा. गणपती स्तोत्र 11 वेळा पठण करा. नाही जमलं किमान 1-1 वेळा तर पठण करा, पण आवर्जून पठण करा. सर्वांनी मिळून आरती करायची आहे. उद्या प्रत्येकाने गणपती बाप्पांच्या मंदिरात जरूर जा. बाप्पांना 21 दुर्वा, लाल जास्वंद, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, नाहीतर तुम्ही मोदकांचा, लाडूचा, वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा.